सोनम, खूप दिवसापासून छकुलीचा फोन नाही आला. काही प्रॉब्लेम झाला असेल का बरं तिच्या घरी? काय माहिती आई, पण छकुलीताई गेल्या वेळेस फोन केला तेव्हा रडू लागल्या. मी तुम्हालाही सांगितलं नाही, तुम्ही नाराज होशाल, टेन्शन घेशाल म्हणून. खरंच काय ग माय सोनम, काय झालं असेल माझ्या लेकराला? किती दिवसापासून माझ्या लेकराने कॉल नाही केला मला. आई, तुम्ही असं कसं घर बघून दिलं छकुलीताईला? नवरा बी मारते, सासू बी बरोबर बोलत नाही, सासरा बी बरोबर बोलत नाही. सोनम, कोणाला माहिती असते ग लग्नाच्या पहिले असे आहेत ते सासू सासरे. आपण तर बघूनच देतो ना सगळं काही, लेकीला त्रास होऊ नये म्हणून. हो आई, पण तुम्हाला वाटलं एवढं चांगलं स्थळ आलंय, आजूबाजूच्या लोकांना तुम्ही विचारणं पण महत्वाचं नाही समजलं. पहिले तरी छकुलीताई कॉल करत गेल्या, आठवड्यातून एकदा दोनदा तरी. आता तर 15-20 दिवसापासून एक पण फोन नाही आला आणि एक मेसेज पण नाही केला छकुलीताईने मला. काय केलं असेल बरं माझ्या छकुलीसोबत सासरच्या लोकांनं? काहून छळालेत की तिला? काय म्हणाले तर की आता तिला लेकरू होईना गेले, त्याच्यामध्ये तिचा काय दोष आहे ग? सोना, मला छकुली 2-3 महिन्यापूर्वीच बोलली होती ग. मला म्हणली होती, आई मी स्पेशल डॉक्टरला दाखवलंय पोटासाठी माझे सगळेच रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळेच चांगले आहेत रिपोर्ट माझे, काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या रिपोर्टमध्ये. मग असा काय प्रॉब्लेम व्हायलाय बरं आई? छकुलीताई काहून राहायला गेल्यात पोटानं? कदाचित त्याच गोष्टीमुळे तिच्या घरचे सासरचे लोक तिला त्रास द्यायलेत काय की, छळायलेत काय की. याच्यामध्ये माझ्या लेकीचा काय दोष आहे ग सोनम? काही खात नाही ग तिनं असं वावडत शिवड. डॉक्टरनं जी पण ट्रीटमेंट देते ती पूर्ण करते ग. तिला पण वाटते एखादं लेकरू व्हावं म्हणून. आई, तुम्ही नाराज होऊन काय होणार आहे बरं? तुम्ही काहून नाराज व्हायला? तुमचा बीपी लो होईल. तुम्हाला सांभाळा स्वतःला पहिले. लेकीचं असं बघून कोणाला चांगलं वाटते ग सोनम? मला बी वाटते ना माझ्या लेकीचे लेकरं माझ्या घरी यावाव. आई, तुम्ही छकुलीताईला नवरा पण नुसता पिदाडा करून दिला बघा. नुसतं खाणं पिणं आहे त्याचं, रोजच्या रोज त्रास देते छकुलीताईला. काय करू ग सोनम, मी एकुलती एक माझी लेक आहे लाडाची. एवढा खर्च करून मी लग्न केलं तिचं. कोणाला वाटते ग लेकीचं असं वाटोळ व्हावं? मायबाप तर लेकीला चांगलंच बघून देतात ना. याच्यामध्ये माझ्या लेकीचा काय दोष आहे? तिच्यामध्ये काहीच दोष नाहीत असे कोणतेच. तिनं आई कधी पण बनू शकते, डॉक्टर बोलले होते, तिनं मला सांगत होती. कोणत्याही लेकी बाळीचा सासू सासऱ्याने असा छळ करू नये, त्याला बी लेक असते की नाही. मला बी त्यांच्या घरी जाऊन खूप बोल वाटते. फाड 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 माझ्या लेकीचे रिपोर्ट नॉर्मल आलेत. तुम्ही तुमच्या लेकराला पण तपासून बघा की जरा काय कमी आणि काय जास्त आहे ते. नेहमी दोष सुनेमध्येच नसते, सुनेलाच का बोलायचं नेहमी? आण बरं सोनम इकडे फोन दे, मला बघू दे यांचं काय चालले ते नाटक. लेक माझी कॉल करणार गेली, मला काय केलं की मी लेकीसोबत काय नाही की. आई, आपण कधीच बोललो असतो, पण छकुलीताईचं ते सासर आहे, बोलता येत नाही आपल्याला. नको नको सोनम, मला काहीतरी वेगळं वाटायलंय. याने काय केलं की छकुलीला? छकुली आपल्याला न बोलता राहतच नाही ग तिनं. एवढं काही केलं नसेल आई, थोडाफार प्रॉब्लेम असेल त्यांच्या घरामध्ये, त्याच्यामुळे छकुलीताई आपल्याला फोन करून सांगणार गेल्या. आता काय माहिती बाई काय झालं की, काय करायलेत की मी लेकरासोबत. अगोदरच छकुली एकदम शांत आहे, कसंच बोलत नाही. कोणी बोल म्हणलं तरी बी त्यांचे भांडण होतात घरी, नुसतं बोलणं ऐकून घेते. एक शब्द छकुली माझी उलटा देत नसेल, कळतच नाही काय उलट बोला काय शिव्या द्यावते. आई, तुम्ही एवढं नाराज होऊ नका बरं, एवढं टेन्शन घेऊ नका. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर आपण छकुलीताईला कॉल करू. ते पहा, तुम्हाला बोलता बोलता किती घाम आलाय. ते बीपी लो होईल आई, चक्कर वगैरे येईल तुम्हाला. तुम्ही जाऊन झोपा बरं, जा बरं, टेन्शन घेऊ नका उग. सोनम, कसं टेन्शन घेऊ नको ग? सोन्यासारखं लेकरू मी त्या पिदाड्या माणसाच्या हातात दिलं. तिची सासू तर एक नंबरची अवदसा बाई आहे. कुठून दिवस उजडला होता की ती आली मी लेकराला पाहायला, आवडली, त्याला करून दिलं लग्न. आम्हाला पण वाटलं चांगले सोयरे हात. मला तेव्हा समजू लागलं छकुलीला लग्नामध्ये याने एक दागिना टाकला नव्हता. पण छकुलीचे पप्पा म्हणले जाऊ दे म्हणले, नंतर करतील तिला छकुलीला, काही कमी नाही, प्रॉपर्टी खूप आहे त्यांना. आता उगा कुंकुवाचा कार्यक्रम आहे, काही टाकलं नाही तर नाही, नंतर टाकतील, सोयरीक मोडतील, त्याला राग येईल, छकुलीची बदनामी होईल आपल्या. मी म्हणलं माय जाऊ दे, छकुलीच्या पप्पानं दुनियादारी सगळी बघितली आहे, त्यांना कळत असल. माझं लेकरू एवढं बिमार पडते तर कधी म्हणत नाही तर चल तुला दवाखान्यामध्ये नेतो. छकुली मला कॉल करून म्हणते आई माझी तब्येत ठीक नाही, मला दाखवायला ये माझ्या सासरी. अशी कशी जन्मलीस पांढऱ्या पायाची? आमच्याच नशिबी यायची होतीस का? 7-8 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, आज एक लेकरू देऊ शकणार गेलीस आम्हाला पांढऱ्या पायाची? पण आई, याच्यामध्ये माझा काय दोष आहे? माझे तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना आई. तुम्ही मला काहून बोलायला, उगीच छळ करायला तुम्ही माझा? मला तर डॉक्टरने जे पण रिपोर्ट दिले, जसं पण खाय प्यायला सांगितलं मी तसं फॉलो करायले. आई, तुम्ही मला काहून बोलायला बरं? माझ्यामध्ये काही पण दोष नाही. चांगले चांगले पाहुणे येऊ लागले माझ्या पोरासाठी, तू अशी पांढऱ्या पायाची माझ्या गळ्यात पडलीस, वाटोळ केलंस माझ्या घराचं.
काय माहिती कोणत्या गोळ्या खायलीस की गरोदर न राहण्याच्या. मला मारू नका, याच्यामध्ये माझा काय दोष आहे बरं? मला प्लीज मारू नका आई, माझ्यामध्ये काही पण दोष नाही. एकदा तुम्ही तुमच्या मुलाला पण तपासून बघा ना. हा, मारू नका आई, लागायले खूप. मार आईला, मारून टाकीला. दुसरी बायको केल्यानं तरी ती तरी लेकरू देईल या घराला. हिनं गेल्याशिवाय दुसरी तर येणार नाही. राहुल, चांगलं झोडून काढीला. लय माजायली, लय बोलणं यायला हिला. माझा काही पण दोष नाही आई, तुम्ही काहून मला मारायला? दोघे जण पण लागायले मला. सकाळपासून अजून एक आणाचा कण पण खाऊ दिला नाही मला तुम्ही. पांढऱ्या पायाची मेलीस तर बरं होईल. चल आई, हिची रात्री दाखवतो मी आता. माझा काय दोष आहे बरं? माझे तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आणि माझं काय चुकलं जेव्हा मी यांना म्हणलं यांना पण तपासून बघा तर? मी आईला फोन करून काही सांगू नये म्हणून यांनी माझा फोन पण हिसकावून घेतला. माझी आई किती टेन्शन घेत असेल मी कॉल नाही केला म्हणून. कोणी दुश्मनासोबत पण अशी वागणूक करत नसतील, एवढा छळ करतात हे दोघे जण माझा. आता रात्री तर मला हे किती मारतात की किती नाही की कसं सांगू मी माझ्या आईला फोन करून. निघून जावावं म्हणत आहे तर घराच्या बाहेर पण निघू देत नाहीत मला. असं कोणाच्या नशिबी येऊन माझ्या हातामध्ये आहे का मी आई बनणं आणि नाही बनणं? ते काहीतरी दोष असतील ना यांच्यामध्ये पण. रूम मध्ये चांगली बसली होतीस ना, काय करायलीस किचन मध्ये तू? अव आई, सकाळपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, चक्रा यायल्यात मला, डोळ्याला अंधारी यायली माझ्या, म्हणून म्हणलं थोडस काहीतरी करून खावावं. प्लीज मारू नका आई, खूप लागायले मला. असा अन्याय अत्याचार माझ्यावर करू नका आई, माझी काय गलती आहे याच्यामध्ये? बरोबरच बोललीस तू, खरंच आहे तुझी काहीच गलती नाही. तुझ्यासोबत माझ्या पोरानं लग्न केलं, नशीब फुटलं आमचं. वाटोळ केलं सगळ्या खानदानचं, सगळ्या घराचं, आमचं, माझ्या पोराचं पण. असं काय बोलता हो आई? मी कोणते घरातले काम करत नाही की तुमच्या घराला सूट होत नाही? काय नाही सांगा बरं. आम्हाला लेकरू बाळ होत नाही, याच्यामध्ये माझ्या फक्त एकटीचीच काय गलती आहे बरं? तुम्ही यांना का तपासत नाही दवाखान्यामध्ये नेऊन? तुझी एवढी हिंमत व्हायली माझ्या पोराला बोलायलीस तू? अगे वांझोटे, खानदानच तुझी तशी आहे वांझोटी. माझी मावशी मला पहिलेच बोलली होती हिच्या खानदानची पोरगी करू नको, पण काय करू राहुलला तू एवढी आवडली होतीस की तुमच्या घराण्याच्या बद्दल सगळं ऐकून करावंच लागलं तुला आम्हाला. आई, तुम्ही मला बोलता ते बोलता पण खानदानवर काहून चालल्या? खानदानं तुमचं काय बिघडलं आई? आणि हो, तसं बघायला गेलं तर आम्ही तुमच्या घरी आलो नव्हतो, तुम्हीच आमच्या घरी आल्या होत्या बघण्यासाठी मला. ते काही बी असो, आज तुझा शेवट केल्याशिवाय राहतच नाही. माझ्या पोराला सांगते थांब. तुला बघलं की आपोआपच माझं डोसकं फिरायले बघ. असली कसली पांढऱ्या पायाची आलीस की आमच्या घरामध्ये. आई, तुम्हाला पण मुलगी आहे ना, नको नको त्या गोष्टी तुम्ही मला कसं बोलू शकता बरं? तुम्ही पण एक आई आहात ना. माझं दुर्भाग्य आहे तुमच्या घरी सून बनून आले मी. हो, नाही तर गेली असतीस एखाद्या साहेबाच्या घरी. आणि फै गे पांढऱ्या पायाची माझ्या पोरानं तुला काय कमी ठेवली ग? नको नको त्या गोष्टी आणून दिल्यास. थांब, तुझा आज बंदोबस्त केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. नकोच तू आमच्या घरामध्ये. पांढऱ्या पायाची जशी घरामध्ये आली तशी एकही गोष्ट चांगली झाली नाही हिच्यामुळं. नाही, सांगते मी आज राहुलाईचा कर बंदोबस्त काहीतरी. आणि हो, किचन मध्ये कोणत्या गोष्टीला खाया प्यायच्या हात जर लावलीस तू ते केस उपटून ठेवते बघ. जा जाऊन खूपच खोलीमध्ये. आई, किती त्रास व्हायलाय ग मला इथं. एवढा कोण वनवास करते बरं? खाऊ पिऊ बी देना गेलेत, मी माझ्या हाताने करून खायले तर हात बी लावू देना गेलेत मला. किचन मध्ये कोणत्याच गोष्टीला तुला फोनवर बोलू पण देना गेलेत मला. आई, ए आई, माझ्या छकुलीचा आवाज. छकुली तू? आणि तुला रडायला काय झालं छकुले? तू असं अचानक आली? जावई बापू आलेत ना सोबत तुझ्या? काय झालं? आई, खूप छळ करायलेत ग घरी माझा, मला खाय प्यायला पण देना गेलेत, खूप मारतात मला, सासू पण माझा नवरा पण. काय झालं ग पोरी? 15-20 दिवसापासून तू फोन पण नाही केला. कसं सांगू या आई, काय त्रास करायलेत मला सासरमध्ये. माझी सासू नवरा नुसतं मारायले तर मला खाया पिया देना गेले तर खोलीमध्ये बंद करून ठेवायले तर मला. असं काय झालं ग छकुली तुझ्या सासरी? सांग की मला, अशी अचानक कशी आली तू? माझं धडधड करायले बघ काळीज. छकुली इकडे ये बरं, बसून सांग मला काय झालं. नुसतं रडून रडून हाल झालाय माझ्या लेकराचा, किती बारीक झाले माझं लेकरू. अशा कशा घरी लग्न करून दिलं शे आई माझं तू? किती छळतात मला, नवरा बी चांगला नाही, सासू तर पहिलेपासूनच चांगली नाही ती माझ्यासाठी. छकुली असं काय झालं ग बाई? टेन्शन आले मला खूप. काय झालं सांग की मला.
आई, लेकरू होत नाही म्हणून याच्यामध्ये माझा काय दोष आहे बरं? मी यांच्या आईला म्हणले यांना पण तपासून बघा तर नुसतं मारलं. मला यायला काऊन राग आला या गोष्टीचा? छकुले, सासरच्या लोकांची जातच अशी असते ग, काय कराव. दिवस दिवस यानं मला खायला दिलं नाही. आई लई छळ केला आहे माझा. खोलीमध्ये मला बंद करून ठेवत गेले, आलं की मारत गेले दोघं जण बंद. छकुले, मग तू आज कशी आलीस ग निघून? तुला बंद केलं होतं खोलीमध्ये तर? ती एक बाजूशी डॉली होती, तिला मी आवाज देऊ लागले. तिला समजलं की या ताईला खूप दिवसापासून त्रास द्यायले सासू सासरे. तिने आली, माझ्या खोलीचा दरवाजा खोलला आणि मी पटकन बाहेर आले. तिने पण ही सगळा तमाशा खूप दिवसापासून ऐकू लागली. सासू आणि नवरा माझा बाहेर कुठेतरी गेले होते प्रोग्रामला, मला खोलीमध्ये बंद करून. तरी मला वाटच लागलं ग. मी खूप दिवसापासून सोनमला म्हणले, सोनम माझी छकुली कॉल करणार गेली ग, नाहीतर तिला करमत नाही आपल्याला नाही बोललं तर. आता मी काय करूया? आई कशी वागायलेत, माझ्या घरचे जात नाही बघ. मी परत तिकडे मारायले तर नुसतं मला लेकरू होईना गेले. माझा काय दोष आहे याच्यामध्ये? 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी दोघांनी पण मला मारलं. अन्नाचा कण दिला नाही. माझं पोट सगळं पाठीला गेलं होतं. मला चक्कर येऊ लागली, डोळ्याला अंधारी येऊ लागली माझ्या. मी किचन मध्ये जाऊन आई काहीतरी बनवावं म्हणलं, काहीतरी खावावं म्हणलं. सासू आली माझी, मला वांझोटी म्हणली पांढऱ्या पायाची. आमच्या घरात आली तेव्हापासून काही चांगलं झालं नाही अशी म्हणू लागली मला. लेकाला सांगून तुझा बंदोबस्तच करतो म्हणली. आज मारून टाकत होती की काय की आई मला. एकटीच पोर माझी लाडाची. कुठून दिवस निघला होता की सोयरे आले, लेकराला माझ्या बघितलं, पसंत केलं, मागलं, एवढं धुमधडाक्यात लग्न करून दिलं मी. असं कसं बघून दिलं शे आई तुम्हाला? एवढी जड झाले होते का मी तुला? बाई सगळेजण म्हणू लागले हे पाहुणे चांगले हात. मी म्हणलं चांगले पाहुणे हात माय, माझी एकटीच लेक आहे, चांगलं बघून द्यावं. नशिबाचे खेळ कोणाला माहिती असतात का छकुले? असं होणार आहे ते पुढं. रडू नको पोरी, नशिबात लिहिलेलं कोणीच बदलू शकत नाही ग. पण आई माझ्यासोबतच काऊन आहे? मी कुणाचं काय पाप केलं होतं? मला बाळ होत नाही, माझा काही दोष नाही. यायनं काऊन चेक करणार गेले तर आई दवाखान्यामध्ये जाऊन माझ्यावर नाव टाकायले तर वांझोटी पांढऱ्या पायाची म्हणून. असं जाऊ दे छकुले, तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना खंबीर तुला जगवायला शेवटपर्यंत. हो आई, पण शेवटी मला डागच लागला ना की मी नवऱ्याजवळ नांदू नाही शकले की मला लेकरू होत नाही म्हणून मला घराच्या बाहेर यांनी हाकालून दिलं. लोक तर माझ्यामध्येच खोट आणि दोष काढतील ना आई. समाज तर माझ्यावरच चुकेल ना की हिच्यामध्येच काहीतरी गुण दोष होते म्हणून हिला काढून टाकलं घराच्या बाहेर सासरच्या लोकांनी आणि ही पळून आली माहेरामध्ये. छकुले, आपल्या समाजाचे पहिलेपासूनच असे विचार आहेत ग, त्याच्यामध्ये आपण काय करणार? पण तुला माहिती आहे ना तू गुन्हेगार नाही या सगळ्या गोष्टींची. तुला तर स्वतःला वाचवण्यासाठी सगळं हे करावं लागलं. आणि राहिली गोष्ट समाजाची, समाज तर अशा मुलीला कधीच चांगलं बघत नाही ग, पण स्वतःचा जीव पण महत्वाचा असतो ना आपला. त्यांना तर वाटतं मुलीनं कितीही सहन करून तिच्या सासरच्या घरी राहावं, भलेही मग मरून का जाईना तिला मारून का टाकेना सासरच्या तिच्या घरी. हो, पण शेवटी मला डाग तर लागला ना आई. मी एवढी चांगली राहून माझा काय फायदा झाला आई लाईफ मध्ये? झोपली वाटते पोरगी शांत. माझ्या घरी असताना पोरीला मी कधी सुखाने शांतपणाने झोपू दिलं नाही. छकुली, ए छकुली, छकुले. कोण? आई तुम्ही इथे? तुम्ही माझ्या जवळ पण येऊ नका आणि मला हात पण लावू नका. मारायचं नाही मला. मी माझ्या घरी आहे सध्या आता माहेरी. छकुले, मी तुला मारायला नाही आले ग, तुला घेऊन जाण्यासाठी आले मी आपल्या घरी. मला माझी चूक समजली ग. गुण तुझ्यामध्ये नव्हता, गुण माझ्या मुलामध्ये आहे. तुम्ही काही पण म्हणा आई, आता मी नाही येणार तिकडे. त्या घराला बघितलं की असं वाटायला मी कुठे कोंडवाड्यामध्ये आले होते लग्नानंतर. छकुले, मानलं की आमच्याने चुका झाल्या ग, पण तू चुकू नकोस ना. नका आई नका, मला घेऊन जाऊ नका परत ते कोंडवाड्यातला तसला फाटका संसार. एक दिवस तरी तुम्ही मला दोघांनी सुखानं जगू दिलं का? मला खायला भाकर देत नव्हते, किती मारायचे मला. मी पण कोणाची तरी मुलगी होते ना, मला पण लागत होतं ना अंगाला. काय तुमच्या इकडचे पाहुणे असाच व्यवहार करतात मुलीसोबत जेव्हा तिला मूल होत नाही तिच्यामध्ये तिचा काय दोष असते? मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलं आई, माझ्यामध्ये कोणताच दोष नाही. मी पण नॉर्मल डाएट घेत आहे. मी डॉक्टरांना दाखवलं, माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तुम्ही एकदा यांना दाखवा. त्या दिवशी पण तुम्ही दोघांनी मला किती मारलं. हो ग छकुले, मला समजायला पाहिजे होतं. एक आई होणं आणि नाही होणं एका मुलीच्या हातामध्ये नसतं, ते तर देवाची गोष्ट असते. तुम्ही मला एक सांगा आई, असं जर तुमच्या मुलीसोबत कोणी केलं असतं किंवा घडलं असतं, तुम्हाला कसं वाटलं असतं? माझी आई कशी जगते तिला माहिती फक्त. तुम्ही इथं माझ्या पोरीजवळ काय करायला? तुमची एवढी हिंमत?
तुम्ही सरळ माझ्या घरामध्ये आलात ते आलात, हॉलमध्ये बसण्यापेक्षा माझ्या मुलीच्या खोलीमध्ये आलात. माझ्या हातामध्ये असलं असतं ना तुम्हाला मी आताच तुरुंगात टाकलं असतं. काय हालत केली तुम्ही माझ्या मुलीची. अरे एक दुश्मन पण एवढा क्रूर व्यवहार करत नाही, तेवढा क्रूर व्यवहार तुम्ही माझ्या मुलीसोबत केला. तुम्ही तिला दिवस दिवस एका अन्नाच्या कणासाठी तडपवलं. हो हो, आज मी तुम्हाला श्राप देते. जसं माझ्या मुलीसोबत तुम्ही व्यवहार केला तसाच व्यवहार तुमच्या मुलीसोबत कोणीतरी करावा. एवढं सगळं तुम्ही माझ्या मुलीसोबत केलं, तुम्हाला तर माझ्या घरात काय गावात यायची पण लायकी नाही. आई जाऊ दे, तू याला बोलून काही फायदा नाही. ही मतलबी लोक आहेत एक नंबरचे. तू का शांत बसलीस. ही बाई तुझी गुन्हेगार आहे. शकुले शपथ, तुझ्या जागी जर मी असली असती ना तर अशा बाईला बघताच बडून काढली असती. आई तू जसं म्हणालीस, मग यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला आहे. आजकालच्या अशा दुष्कर्मी समाजामध्ये ह्या गोष्टी तर रोजच घडत असतात आई, कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत. पण जेव्हा लोकाची लेक आपली सून बनून येते ना, तिच्यासोबत परका व्यवहार न करता आपली आहे म्हणून समजून घ्यायचं असते. पण असो आई, मी खूप सहन केलं यांचं असं वागणं. तसं पण कर्म कुणाला चुकलेत. यांनी जे वागणूक माझ्यासोबत केली ना, उद्या यांच्यासोबत पण असंच होईल. शकुले असा श्राप देऊ नकोस ग, तू त्या घरची सून आहे. शेवटी ते घर तुझं पण आहे ना. मॅडम ते माझं घर होतं, आता नाही ते माझं घर. तुमच्यासोबत एक बाई राहणं म्हणजे एक युद्ध लढण्याच्या बरोबरची गोष्ट आहे. मी मान्य करते शकुले, मी चुकले ग, प्लीज मला माफ कर आणि चल आपल्या घरी. मॅडम तुम्ही चूक नाही केली, तुम्ही गुन्हा केलाय. गुन्हा आणि गुन्ह्याला सजा असते, माफी नसते. आज माझ्या मनामध्ये एवढी भीती निर्माण झाली लग्नाविषयी की मी स्वप्नामध्ये पण रडायले. एक वेळेस मला माफ कर ग शकुले, मला मान्य आहे मी तुझी गुन्हेगार आहे. तू मला हवं असेल तर काही पण पनिशमेंट करू शकतेस. आई साहेब नका मला ते घर. त्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रोज माझ्या ओरडण्याचा रडण्याचा आवाज येईल. बघा तुम्ही मला सांगा एवढं काय झालं होतं. आज ना उद्या तर मी आई बनलेच असते ना, असं काहीच प्रॉब्लेम नव्हते माझ्यामध्ये. पण माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये एवढा राग होता की तुम्ही मला मारायचे, खोलीमध्ये बंद ठेवायचे, अन्नाचा एक कण पण नाही द्यायचे. यांनी पण तुमच्यासारखीच वागणूक केली होती माझ्यासोबत. असो जाऊ द्या, जे झालं ते झालं. ते माझ्या नशिबामध्ये होतं म्हणून ते झालं. याच्यानंतर कोणत्याच मुलीसोबत अशी वागणूक करू नका, असा खेळ करू नका पोरीचा. पोरी लोकांच्या फुकट पडलेल्या नसतात. मित्रांनो तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, आपली पण मुलगी कुणाची तरी घरी जाते आणि कुणाची तरी मुलगी आपल्या घरी येते. हे विचार करून जर आपण वागलोत ना तर कोणत्याही मुलीसोबत कधीही खेळ आणि छळ नाही होणार त्यांचा. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कोणत्या कोणत्या मुलीसोबत आतापर्यंत असं घडलेलं आहे ते.